नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण महाशिक्षक भरती म्हणजे महाराष्ट्र शिक्षक भरती याबद्दल मेरिट काय असतं, मेरिटचा अंदाज घेऊन अभ्यासाला का लागणं गरजेचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपल्याला महाशिक्षक भरती महाराष्ट्र शिक्षक भरती 2025 या वर्षामध्ये कधी होईल हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तो प्रश्न अगोदर क्लिअर करू. थर्ड टेट कधी होईल विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. सेकंडचं एक फेज बाकी आहे, त्यानंतर थर्ड टेटचं बिगुल वाजेल म्हणजे मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये तुमची जाहिरात येईल मित्रांनो, लक्षात घ्या. फेब्रुवारी म्हणतायत ना, अजिबात तसं होणार नाही, लक्षात घ्या. कारण आता झालं डिसेंबरला सरकार स्थापन होईल साधारण, म्हणजे आता हा नोव्हेंबर संपला, डिसेंबर मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पुढे सरकार जागांचा आढावा घेऊन टेट 2 ची प्रक्रिया पूर्ण करेल. त्याच्यानंतर टेट 3 मागच्या टीईटीचा विचार करता टेट 3 ची जाहिरात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बी सिरियस, आतापासून अभ्यास करा. तुम्हाला किमान 5 महिने तरी आरामशीर मिळणार आहेत, लक्षात ठेवा. आजपासून किती 5 महिने नक्कीच मिळणार आहेत. या 5 महिन्यामध्ये आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. आपले ऑनलाईन क्लास सुद्धा चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्यांनी ऑनलाईन क्लासची माहिती मागू शकता किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, ऑनलाईन क्लास साठी तुम्हाला काय करायचंय, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. 9665484048 हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो. अगदीच कमी, रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी आपण ऑनलाईन क्लासची फीस ठेवलेली आहे. वर्षभराची, 6 महिन्याची, 5 महिन्याची, 4 महिन्याची अशी बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. वेगवेगळ्या बॅच मध्ये साधारणपणे 4-5 महिने आपल्याला सिलेबस पूर्ण करण्यासाठी लागतीलच, कारण बारीक सारीक सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. तर डिटेल माहिती मिळवण्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. आता मेरिटचा विचार करता 1 ते 5 वर्गासाठी मेरिट किती लागतं, तुम्हाला मार्क किती अचीव करायचे आहेत. तर मित्रांनो, भरतीच्या जागावर डिपेंड होतं. आपण एक सर्वसाधारण 10,000 पदे आले समजा, किती 10,000 पदे, यातले 60% पदे म्हणजे 6,000 पदे हे 1ली ते 5वी या वर्गासाठी असतात, लक्षात ठेवा. तर 1ली ते 5वीचं मेरिट असतं मित्रांनो 130च्या आसपास राहील मित्रांनो, लक्षात ठेवा. किती 130. मागच्या वेळेस 120, 115, 117, 100 इथपर्यंत सुद्धा लागलेलं आहे. ओपनचं मेरिट सांगतोय तुम्हाला, टार्गेट ठेवायचंय 130 मार्क कसे येतील याकडे आपलं जाणून बोलून लक्ष असलं पाहिजे. 130 मार्क आले पाहिजे, या धर्तीवर आपण तयारीला लागावे. तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आगामी भरतीमध्ये नक्की यश मिळवता येणार आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट म्हणजे 6 ते 8 किती जागा असतील आणि 6 ते 8 साठी तयारी कशी करावी. 6 ते 8 या वर्गासाठी मित्रांनो साधारण 140 गुणापर्यंत तयारीत राहावे. किती 140 गुणापर्यंत. आणि याच्यामध्ये जागा जर बघितलं मित्रांनो 3,000 जागा असतील, लक्षात घ्या. म्हणजे 10,000 पैकी 3,000 जागा या 6 ते 8 या वर्गासाठी असतील. आणि मित्रांनो त्याच्यानंतर जर विचार घेतलं 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या वर्गासाठी सर्वच म्हणजे या 4ही वर्गासाठी 1,000 रिक्त पदे असतात. आणि तुम्ही विचार करावा, फक्त 150+ विद्यार्थी म्हणजे 150 मार्क मिळवणारेच विद्यार्थी या भरतीमध्ये किंवा या परीक्षेमध्ये पास होत असतात. त्यामुळे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही कुठली टीईटी पास आहात का, डीएड प्लस फर्स्ट टीईटी पेपर असाल तर तुम्हाला हे टार्गेट ठेवायचंय. बीएड, डीएड आणि सेकंड टीईटी पास असाल आणि ग्रॅज्युएशन असेल डीएड वाल्यांचं, त्या लोकांना ही टीईटी क्रॅक करायची, म्हणजे इतकं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि मित्रांनो कुठलंच काही नाही, फक्त बीएड कम्प्लीट आहे त्या लोकांनी एवढं टार्गेट ठेवून अभ्यास करायचंय.
याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर विश्लेषण झाला पाहिजे. मागचे पेपर कसे विचारले होते, पॅटर्न IBPS TCS असला पाहिजे, लक्षात घ्या दोन्ही असला पाहिजे. म्हणजे हे हायेस्ट लेवल आजपर्यंत या मी परीक्षा घेतलेल्या आहे TCS IBPS या परीक्षेनुसार तुमचा पॅटर्न असला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असताना तुम्हाला आजपासून आत्तापासून तयारीला लागायचे. हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण क्लासला जॉईन करू शकता. नसता तुम्ही जर परीक्षा किंवा जाहिरात आल्यानंतर तयारी लागत असाल तुमचा कार्यक्रम तिथंच फिनिश होणार आहे नक्कीच. जर मार्केटला विचारलं तुम्ही कोणती अकॅडमी चांगली, फक्त आणि फक्त माझ्या म्हणजेच ग्रो अकॅडमीचंच नाव येतं मित्रांनो. बाकी सर्व आता आलेत रे टेट 2017, 2022, 2024. अरे या लोकांनी सर्वांनी फेब्रुवारी मध्ये ऍड येणार आहे फेब्रुवारी मध्ये. अरे काही लोक अभ्यास पण करत नाहीत, कारण आता राहिले तर 2 महिने माझ्याकडून काय होणार आहे असा विचार करते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे मार्च एप्रिलला ऍड येईल आणि मे मध्ये परीक्षा होईल तुमची. त्यामुळे तयारीला कुठलीच हलगर्जीपणा करू नका, थोडा अभ्यास करा. जाहिरात आल्यानंतर यशस्वी होण्याची जर इच्छा व्यक्त केली तर इच्छा पूर्ण होणार नाही एवढं नक्कीच सांगतो. आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागावे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस नोट्स या सर्व गोष्टी 2022 ला सुद्धा आपल्याकडे या सर्व गोष्टी होत्या. आता त्याच्यात भर टाकून अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून विद्यार्थी मित्रांनो अगदीच मॉडर्न पद्धतीने आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मेरिट बद्दल काय वाटतं, येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो नक्कीच क्लास जॉईन करून घ्या. तुमचा गॅरंटेड 1001% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.